राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणारा पद्म पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला। या सोहळ्यात महाराष्ट्रातील 17 जणांचा पद्मश्री आणि दोघांचा पद्मभूषण देऊन सन्मान करण्यात आला। परंतु गुलाबी लुगडं आणि नथ घालून पद्मश्री स्वीकारणाऱ्या राहीबाईंकडे महाराष्ट्रातील जनतेच्या नजरा खिळून राहिल्या। कृषी क्षेत्रातील अभिनव कार्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2019-20 वर्षातील पद्मश्री पुरस्कार देऊन राहीबाई पोपरे यांना गौरवण्यात आले। आज या व्हिडिओमधून जाणून घेऊयात त्यांच्या या कार्याबद्दल। राहीबाई पोपरे या अकोल्यातील दुर्गम आदिवासी भागातील कोंभाळणे गावच्या पारंपरिक बियाण्यांच्या त्या संरक्षक संवर्धक आहेत। सीड मदर म्हणजेच बीज माता म्हणून त्या ओळखल्या जातात। राहीबाई यांना लहानपणापासूनच बियाणे जमवण्याचा छंद होता। पारंपरिक पद्धतीने त्या बियाणे गोळा करायच्या आणि शेतात त्यांचा वापर करायच्या। राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहेत। शेकडो वर्षांपूर्वी पिकत असलेल्या भाज्या, कडधान्ये त्यांची बियाणे मूळ स्वरूपात त्यांच्याकडे उपलब्ध आहेत। त्यांच्याकडे फक्त वालाचेच 20 प्रकार उपलब्ध आहेत। त्यांनी 3000 स्त्रिया व शेतकरी यांचा बचत गट बनवलाय। त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जातात। हे बियाणे जतन करण्यासाठी त्यांनी चिरेबंदी घर उभारलंय। राहीबाईंच्या देशी बियाण्यांच्या बँकेत आज 54 पिकांचे 114 वाण आहेत। हे पारंपरिक, चविष्ट व नैसर्गिक बियाणे मूळ नैसर्गिक स्वरूपात जगातील कोणत्याही कंपनीकडे उपलब्ध नाहीयेत। आदिवासी समाजाच्या राहीबाई निरक्षर आहेत। शाळेची पायरीही कधी न चढलेल्या राहीबाई निसर्गाच्या शाळेत मात्र खूप काही शिकल्यात। सुमारे 10 वर्षांपूर्वी बायफ या संस्थेच्या मार्गदर्शन व सहकार्याने त्यांनी अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून या गावरान बियाण्यांचा प्रचार व प्रसाराचं काम सुरू केलं। पुढे त्यांच्या या कार्याला एक दिशा मिळाली आणि त्यांनी गावरान बियाण्यांची बँक सुरू केली। कळसुबाई परिसरातील पारंपरिक बियाणे गोळा केले आणि गावरान बियाण्यांचा मोठा संग्रह करून सीड बँक सुरू केली। त्यांच्या बँकेत सफेद वांग, हिरवं वांग, सफेद तूर, टोमॅटो, घेवडा, वाल, उडीद, हरभरा, हुलगा, बाजरी, गहू, नागली, तीळ, भुईमूग, सूर्यफूल, जवस, भात, राळा, नाचणी, रायभात, वरंगल, अनेक प्रकारच्या रानभाज्या तसेच अनेक प्रकारच्या पिकांची वाण आहेत। कृषी क्षेत्रात केलेल्या या कार्यासाठी राहीबाईंना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेत। त्यांना कृषी विभागाने आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित केलंय। केंद्र शासनाचा नारी शक्ती पुरस्कारही त्यांना मिळालाय। 2018 मध्ये बीबीसीने त्यांच्या कामाची दखल घेत जगातील 100 प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश केला होता। राहीबाईंची बियाण्यांची बँक हा कुतूहल आणि अभ्यासाचा विषय आहे। त्यांच्या या कार्यामुळे निरक्षर राहीबाई या बियाण्यांचा ज्ञानकोश असल्याची खात्री पटते।